आपण आमच्या वचनाकडे जाऊया. हम लोग निकालेंगे एजेकियल 38 आपण करू एजेकियल अध्याय 38 और उसका 17 से. त्याचं वचन 17 पासून. एजेकियल 38 एजेकियल अध्याय 38 और उसका 17 से. त्याचं वचन 17 पासून. 17 से 30 तक. आणि त्याचं वचन 17 ते 23 पर्यंत. एजेकियल 38 एजेकियल अध्याय 38 17 से 17 से. त्याचं 17 पासून. गोग को परमेश्वर का दंड है. परमेश्वर यहोवा को यूं कहता है, क्या तुम वही नहीं जिसकी चर्चा मैंने प्राचीन काल में अपने दास के और इस्राएल के उन भविष्यवक्ताओं के द्वारा की थी, जो उन दिनों में वर्षा तक यह भविष्यवाणी करते गए, और यहोवा गोग से इसराइलियों पर चढ़ाई कराएगा. जिस दिन इसराइल के देश पर गोग चढ़ाई करेगा, उस दिन मेरी जलजलाहट मेरे मुख से प्रकट होगी, और परमेश्वर यहोवा की वाणी है. मैंने जलजलाहट और क्रोध में आग में कहा कि निसंदेह उस दिन इसराइल के देश में बड़ा भूकंप होगा. मेरे दर्शन से समुद्र की मछलियाँ, आकाश के पक्षी, मैदान के पशु और भूमि में जितने जीव जंतु रहते हैं और भूमि के ऊपर जितने मनुष्य रहते हैं, सब कांप उठेंगे. पहाड़ गिराए जाएंगे, चढ़ाइयाँ नष्ट होगी, सब दीवारें गिरकर मिट्टी में मिल जाएगी. परमेश्वर यहोवा की वाणी है कि मैं उनके विरुद्ध तलवार चलाने के लिए अपने सब पहाड़ों को पुकारूंगा. हर एक तलवार अपने भाई के विरुद्ध उठेगी. मैं मरी और खून के द्वारा उससे मुकदमा लड़ूंगा, उस पर और उसके दलों पर और उन बहुत सी जातियों पर जो उसके पास होगी. मैं बड़ी झड़ी लगाऊंगा और ओले और आग और गंधक बरसाऊंगा. इस प्रकार मैं अपने को महान पवित्र ठहराऊंगा और बहुत सी जातियों के सामने अपने को प्रकट करूंगा. तब वे जान लेंगी कि मैं यहोवा हूँ. प्रभू परमेश्वर म्हणतो, माझे सेवक जे इस्रायलचे संदेश त्यांच्याद्वारे पुरातन काळी ज्याविषयी मी बोललो होतो आणि त्या काळी बहुत वर्ष त्यांनी ज्याविषयी असा संदेश दिला होता की मी तुला त्यांच्यावर चाल करण्यास आणि तो तूच ना. प्रभू परमेश्वर म्हणतो, गोग इस्रायल देशावर चाल करील. त्या दिवशी असे होईल की माझ्या नाकपुड्या क्रोधाने फुरफुरतील, कारण मी ईर्ष्येने क्रोधाने तप्त होऊन बोललो आहे की खरोखर त्या दिवशी इस्रायल देशात मोठा भूकंप होईल. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, वनातले पशु, जमिनीवर राहणारे सर्व प्राणी व भूमीवर राहणारी सर्व माणसे माझ्या पुढे थरथर कापतील. पर्वत नष्ट होतील, कडे खचतील, हरेक पोट कोसळून जमीनदोस्त होईल. प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या सर्व पर्वतांकडे त्याच्या विरुद्ध मी तलवार बोलवीन. प्रत्येकाची तलवार आपल्या भावावर चालेल. मरी व रखपात यांनी मी त्याच्याबरोबर वाद मांडीन. त्याच्यावर, त्याच्या सैन्यावर पाऊस, मोठ्या गारा, अग्नी व गंधक यांचे धोधो वृष्टी मी त्याच्याबरोबर असलेल्या अनेक लोक समूहांवर करीन. या प्रकारे मी आपला महिमा व पवित्रता प्रकट करीन आणि बहुत राष्ट्रांनी माझी प्रत्यक्ष ओळख होईल. तेव्हा त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे. हम प्रार्थना करें. पवित्र पिता, वचन की सेवा को आपके हाथों में देते हैं. आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध है. इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते हैं वही पालन करने के लिए तू सहायता करना. दया रखना, वचन अर्थ समझने के लिए तू कृपा प्रदान करना. यीशु के नाम से आमीन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हम यहाँ देखते हैं परमेश्वर गोग को दंड देने वाला है. आणि आपण इथं बघतो की देव गोग राष्ट्राला दंड देणार आहे. गोग को नहीं, मागोग को भी देने वाला है. आणि फक्त गोगलाच नाही पण तू मागोगला पण देणार आहे. दूसरा वचन आप पढ़ोगे, आणि जर दुसरं वचन तुम्हाला, हे मनुष्य की संतान, अपना मुंह मागोग देश और गोग की ओर करके जो रोश, मेशेक, तबूल का प्रधान है उसके विरुद्ध भविष्यवाणी कर. आणि दुसरं वचन दिलेलं आहे की हे मानवपुत्रा, मागोग देशातील गोग जो रोश, मेशेक व तुबाल यांचा अधिपती, त्याच्याकडे आपले मुख करून त्याच्या विरुद्ध संदेश दे. तो इनके विरुद्ध में संदेश देने के लिए कहा है और ऐसा कहा है कि परमेश्वर इन्हें उठाएगा कि ये इस्राएल से लड़ेंगे. आणि या देशाच्या विरुद्ध देवाने संदेश द्यायला सांगितले आणि देव असं करेल की यांना उभारेल की यांनी उठून इस्रायल ये देशाची अंतिम दिनों की भविष्यवाणी है कि इस्राएल से लड़ने के लिए बहुत सारे राष्ट्र उठेंगे. आणि ही अंतिम वेळेची भविष्यवाणी आहे की इस्रायल देशाची लढायला खूप सारे राष्ट्र स्वतः येतील. जैसे अभी हम देखते हैं कि अभी यहाँ गोग बताया गया है. आणि आता इथं गोग कसं सांगितलेलं आहे. तो लोग ऐसे बोलते हैं, अभी जैसे ईरान आज युद्ध कर रहा है इसराइलियों से, आणि आज जसं इराण इस्रायल लोकांशी युद्ध करतोय ना, तो गोग ईरान नहीं है. तर गोग इराण नाहीये ना. तो जो अभी हमने फारस का राज्य देखा ना, पर्शिया, आणि आता आपण जे फारसचं राज्य बघितलं ना, पर्शिया, त्याला पर्शिया म्हणतात. हाँ, तो पर्शिया यानी ईरान. उस काल में ओल्ड टेस्टामेंट में पर्शिया जो था, आज के ज़माने में आज उस देश का नाम है ईरान. आणि त्या काळामध्ये जे जुन्या काळामध्ये जो पारस होता म्हणजे पर्शिया होता, तो आजच्या युगाचा देश आहे इराण. तो फिर आज बहुत सारे मसीह लोग, प्रभु के दास लोग
जो भविष्यवाणी करने वाले लोग ऐसा क्यों कहते हैं कि गोग और मागोग ये ईरान है? आणि आज जे प्रभूचे दास आहेत खूप सारे भविष्यवक्ते भविष्यवाणी करणारे असे काय म्हणतात की गोग आणि मागोग हा इराण आहे. उसका कारण आज हम देखेंगे। त्याचं कारण आज आपण बघू. प्रियो, बाइबल के अनुसार मागोग और गोग कौन है? बायबलनुसार मागोग आणि गोग कोण आहे? तो हम पहले देखेंगे मागोग के बारे में। आपण पहिले बघू मागोग बद्दल. तो मागोग कौन है? ये नोहा के जो 3 पुत्र थे, पढ़ेंगे उस अध्याय को निकालो। जेनेसिस अध्याय 10 आणि आपण उत्पत्ती अध्याय 10 काढू और उसका 1 और 2। आणि त्याचं वचन 1 आणि 2. जेनेसिस उत्पत्ती अध्याय 10 अध्याय 10 उसका 1 और 2। त्याचं वचन 1 आणि 2. जेनेसिस उत्पत्ति अध्याय 10 उसका 1 और 2। प्रिय, उत्पत्ती अध्याय 10 त्याचं 1 आणि 2. जब भी वो जो पूरी पृथ्वी खत्म जल प्रलय होने के पश्चात आणि जब नोहा उसके 3 पुत्रों के साथ पृथ्वी पर सूखी भूमि पर जब वो रहने के लिए हुए तब उसके 3 पुत्र थे। आणि जलप्रलय झाल्याच्या नंतर नोहा आणि त्याचे 3 पुत्र पृथ्वीवर राहत होते. तो कितने लोगों को जल प्रलय के बाद बचाया? नोहा, नोहा की पत्नी, नोहा के 3 बच्चे और बहुएं। आणि किती लोकांना वाचवलं देवाने जलप्रलयाच्या नंतर? तर नोहा, त्याचे 3 मुलं, 3 सुना आणि त्याची पत्नी. टोटल इंसानों में 8 जनों को। आणि टोटल मनुष्यांमध्ये 8 प्राणी वाचले. नोहा उसकी बीवी 2, नोहा आणि त्याची बायको 2, 3 पुत्र 3 मुलं यानी 5, म्हणजे 5, 3 बहुएं आणि 3 सुना यानी 8। म्हणजे 8. तो 8 टोटल लोग बचे गए। आणि टोटल 8 लोक वाचले. वो जो 3 पुत्र थे, आणि ते जे 3 मुलं होते हाँ, उसका नाम है त्यांचे नाव आहे, शेम, हाम, यफेत। त्याचं नाव आहे शेम, हाम आणि याफेत. हाँ, तो ये जो 3 पुत्र है उसकी जो अगर आप यफेत की जो तीसरे पुत्र की अगर आप वंशावली पढ़ोगे, आणि तुम्ही त्याच्या तिसऱ्या मुलाची वंशावली वाचली. हाँ पढ़े, याफेताचे मुलगे गोमर, हाँ क्या नाम है? गोमर, मागोग, बिलाम, मागोग। तो मागोग एक देश का ही नाम नहीं रहा, सचमुच एक ओरिजिनल में एक आदमी है, एक इंसान था जो उसके पुत्र का नाम था मागोग। आणि मागोग हे फक्त एका देशाचं नाव नाही, पण एका व्यक्तीचं नाव आहे. जो याफेतचा मुलगा होता मागोग. जैसे हमने कनानी, हित्ती, युबसी ये जो हमने देखे, ये भी ऐसे मनुष्य के नाम थे और उस मनुष्य के नाम बाद में जमीन पर उस देश पर गिरे। आणि जसं आपण बघितलं कनानी, हित्ती, आमोरी, परिजी हे जे आहे ते व्यक्तीचे नाव आहे. आणि त्या व्यक्तीच्या नावाच्या अनुसार त्या जमिनीवरती त्या देशाला ते नाव मिळाले. अभी जैसे अगर हमारे भारत देश में देखो, आपल्या भारत देशात बघा, या मुंबई में देखो, कहीं पर भी जाओगे तो एसपी रोड, आणि मुंबईला जाऊ गांधी चौक, गांधी चौक ऐसा डालते हैं ना, असं टाकतात. बराबर है? फुले चौक, आणि फुले नगर, महात्मा फुले नगर है ना, ऐसे डालते हैं ना। क्यों? ताकि वो पहचान दिखाने के लिए। का त्यांची ओळख दाखवण्यासाठी. तो वहाँ फुले नहीं रहे, त्याला महात्मा फुले राहिले नाही. हाँ वहाँ पर वो उस जगह पर फुले नहीं रहे, आणि त्या जागेवरती ते फुले नाही राहिले. हाँ, लेकिन उनको नाम दिया गया। पण तुझ्या जागेला नाव दिलं. लेकिन मागोग और जो कनानी, हित्ती, युबसी वो लोग उन्होंने क्या किया, अपने पिता से दूर जाकर, जहाँ उन्होंने, वहाँ कोई नाम नहीं था उस जगह को, वहाँ रहकर उन्होंने अपना नाम उस जगह को दिया। आणि मागोग, कनानी, हित्ती, आमोरी यांनी काय केलं, आपल्या वडिलांपासून लांब दूर देशात जाऊन तिथं कोणतेही नाव होतं त्या भूमीला, त्या जमिनीला, तिथं ते राहिले, स्वतःचं नाव दिलं त्या जागेला. हालेलुया। हालेलुया। तो आपको समझ में आया? तो इस रीति से मागोग एक इंसान है, वो यफेत का पुत्र है। आणि मागोग हा एक मनुष्य आहे जो याफेताचा मुलगा आहे. इसको और भी पुत्र हुए, वो पूरा लाइन पढ़ दो, 1 और 2 का पूरा लाइन पढ़ दो। नोहाचे पुत्र शेम, हाम व याफेत यांची वंशावळी येण्याप्रमाणे जलप्रलयानंतर त्यांना मुलगे झाले. याफेताचे मुलगे गोमर, मागोग, मादै, यावान, तुबाल, मेशेक व तिरास. तो ये सारे उनके उसके बच्चे के नाम है। इस रीति से मागोग चालू हुआ। तो बाद में हम देखते हैं फिर अभी गोग के विषय पर। आता आपण गोग विषयी, हाँ, तो मागोग का नाम आप पहले इतिहास में भी पढ़ सकते हैं। आणि मागोगचं नाव तुम्ही पहिल्या इतिहासात वाचू इस शकता. उत्पत्ति के बाद डायरेक्ट मागोग का नाम पहले इतिहास फर्स्ट क्रॉनिकल अध्याय 1:5 में वंशावली में आता है नाम। आणि या मागोगचं नाव उत्पत्तीच्या नंतर डायरेक्ट पहिला इतिहास अध्याय 1 त्याच्या 5वें वचन में त्याच्या 5व्या वचनामध्ये त्याचं नाव येतं मागोग का। मागोग अभी का नाम. गोग का नाम याकूब के बच्चों के में आता है। आणि गोगचं नाव याकोबाच्या मुलांमध्ये येतं. याकूब को 12 बच्चे हुए, आणि याकोबाला 12 मुलं झाली. उसमें जो पहला बेटा है त्याच्यामध्ये जो पहिला मुलगा आहे वो है रूबेन। आणि तो आहे रुबेन. तो उस रूबेन का जो बच्चा हुआ उसका नाम था गोग। आणि त्या रुबेनला जो मुलगा झाला त्याचं नाव होतं गोग. पढ़ेंगे पहला इतिहास
आपण वाचू पहिला इतिहास 5वां अध्याय आणि 5वां अध्याय और उसका 4था वचन। आणि त्याचं वचन 4 रूबेन का यहाँ वंशावली बताई गई है। आणि रुबेनाचे इथे वंश सांगितलेले आहेत। योएलाचे पुत्र, त्याचा पुत्र शमाया, हाँ, हम ध्यान से पढ़ेंगे। रूबेन का पुत्र योएल, फिर योएल के पुत्र शमया, फिर त्याचा पुत्र गोग, उसका पुत्र गोग। तो ये किससे, गोग कहाँ से पैदा हुआ? रूबेन वंश से, रूबेन का नाम से, रूबेन के गोत्र में वो पैदा हुआ। आणि गोग कुठून पैदा झाला? तर रोबेलच्या वंशामधून। तो फिर ये दोनों जुड़े कैसे? तर हे दोघं जुळले कसे? मोग गोग ये नाम लिया जाता है ना, मागोग और गोग ऐसा नाम लिया जाता है। आणि मागोग आणि गोग ही नावं घेतली जातात। जो इस्राएलियों से लड़ते थे, आणि जे लोक इस्रायल लोकांशी लढायचे, इस्राएल से हमेशा युद्ध करने के लिए आते थे, आणि नेहमी इस्रायल लोकांशी युद्ध करायला यायचे। ये रूबेन सचमुच इस्राएलियों से लड़ना नहीं चाहिए, रूबेन का गोत्र इस्राएलियों से लड़ना नहीं चाहिए, आणि रोबेनाचा वंश इस्रायल लोकांशी लढला नाही पाहिजे, है ना, लेकिन फिर भी ये लड़ रहे थे। तरी सुद्धा ते लढायचे। तो मागोग और गोग ये दोनों जुड़े कैसे? क्योंकि इनमें एक ही साम्यता है, एक ही है, क्योंकि ये दुष्ट शक्ति से भरे हुए हैं। आणि मागोग आणि गोग एकमेकांशी कसे जुळले? ते या दोघांमध्ये एक साम्य आहे, म्हणजे एकच समान गोष्ट आहे, ते म्हणजे दोन्ही देश दुष्ट शक्तींनी भरलेले आहेत। परमेश्वर के जो लोग हैं उनके वो शत्रु है, उन्हें परमेश्वर के लोग अच्छे नहीं लगते, उन्हें परमेश्वर की भक्ति करना अच्छा नहीं लगता। आणि देवाचे जे लोक आहेत त्यांचे जे शत्रू आहेत त्यांना देवाचे लोक आणि देवाची भक्ती करणारे लोक आवडत नाही। आपको तो रूबेन का स्वभाव तो मालूम ही है, तुम्हाला तर रोबेनचा स्वभाव माहितीच आहे। बताओ क्या है? सांगा काय आहे? रूबेन बद्दल सांगा। रूबेन के बारे में बताओ। अरे हाँ, रूबेन पहला बेटा है याकूब का, लेकिन उसने क्या किया? अपनी सौतेली माँ के साथ सोया। आणि रूबेन याकोबाचा पहिला मुलगा आहे, पण तो आपल्या सावत्र आईजवळ गेला। उसने अपने पिता का बिछोना खराब किया। त्याने आपल्या वडिलांची फाट भ्रष्ट केली। दूसरा वो पहिलोटा हक मांगता था, आणि तो प्रथम वस्तीचा हक्क मागायचा, लेकिन उसे मिला नहीं क्योंकि उसने गंदा काम किया। आणि त्याला भेटला नाही तो हक्क काही त्यांनी खराब काम केलं, धोखेबाज था। आणि तो धोकेबाज होता। चौथा, उसे अच्छा नहीं लग रहा था कि यूसुफ और को उसका पिता प्रेम कर रहा है, यहूदा बढ़ रहा है, ये रूबेन पसंद नहीं करता था। आणि चौथं म्हणजे की योसेफा त्याचे वडील प्रेम करतात आणि यहूदा पण वाढतोय, त्याला आवडायचं नाही। और आपको मालूम है पिता ने, उसके खुद के पिता ने रूबेन के बारे में क्या कहा था? आणि त्याच्या स्वतःच्या वडिलांनी रूबेनबद्दल काय भविष्यवाणी केलेली? जब तू मेरा बेटा, हाँ। मेरा बल, मेरे पुरुष का पहला बल क्या है। कहा? रूबेन तू मेरा पहला बेटा, तू मेरा बल, क्योंकि मैं कितना पावरफुल हूँ, परमेश्वर ने मुझे कितनी पुरुषार्थपना दिया है ये दिखाने का, तू मेरा पहला फल है। फिर पुरुषों का पहला फल है, हाँ प्रतिष्ठा का उत्तम भाग और शक्ति का भी उत्तम भाग तू ही है। हाँ, तू अच्छा है, तूने मेरे अंदर से पाया वो सब अच्छा है, लेकिन चौथे वचन से तू जो जल के समान उबलने वाला है, हाँ, जल के समान उबलने वाला है, पाण्यासारखा चंचल आहे तो, इसलिए दूसरों से श्रेष्ठ न ठहरेगा। तू कभी भी, जो तेरे दूसरे भाई है उनसे कभी बढ़ेगा नहीं, श्रेष्ठ नहीं होगा। तुला श्रेष्ठत्व मिळायचे नाही। तू क्योंकि तू अपने पिता की खाट पर चढ़ा, तब तूने उसको अशुद्ध किया, अशुद्ध किया, वह मेरे बिछोने पर चढ़ गया। तू मेरे बिछोने पे चढ़ा, ये सबसे बड़ा घृणित काम किया। इसलिए पानी एक जगह में स्थिर रहता है क्या? म्हणून पाणी एका ठिकाणी स्थिर राहतं का? उबलता है ना, इधर उधर इधर जातो। इसलिए इसके ऊपर श्राप पड़ा, आशीष नहीं मिला उसको। आणि म्हणून याच्यावरती श्राप आलेला, आशीर्वाद नाही भेटला। भविष्यवाणी की गई, आणि जी भविष्यवाणी सांगितली उसके खुद के पिता ने भविष्यवाणी की कि रूबेन कैसा रहेगा, स्थिर नहीं रहेगा, उसके भाइयों से वो कभी बढ़ेगा नहीं। इसलिए उसके अंदर गाह था, हमेशा अपने भाइयों से लड़ता था, अपने भाइयों को खत्म करना, खास करके यहूदा गोत्र से उसे नफरत थी। आणि आपल्या भावाची नेहमी तो लढायचा, त्यांच्याशी मत्सर करायचा का? आणि खास करून त्याला यहूदा वंशाची नफरत होती। इसीलिए प्रियो, मागो और वो ज्वाइंट होकर इस्राएल से लड़ते थे। आणि मग मागोग आणि गोग एकत्र मिळून इस्रायल देशाची लढायचे। तो उसी रीति से प्रियो, अगर आप मागोग और गोग अगर हम देखेंगे, आणि आज आपण मागोग आणि गोग यांच्याबद्दल बघितलं आत्मिक रीति से, आत्मिक रीतीने, तो वो लोग हैं जो परमेश्वर के लोगों से लड़ते हैं
परमेश्वर के लोगों पर जलन करते हैं, परमेश्वर के लोगों को पसंद नहीं करते, उनके शत्रु हैं, उनसे लड़ने आते हैं, वो लोग मागोग और गोग हैं। आणि जे लोक आज बघितले आत्मिक ते आहे जे देवाच्या लोकांना त्यांना आवडत नाहीत, देवाच्या लोकांशी शत्रुत्व करतात, ते पसंत नाही करत, ते लोक आहेत म्हणून ते देवाच्या लोकांशी लढायला और येतात. आज ईरान जो युद्ध कर रहा है, आणि आज जो इराण युद्ध करत आहे इसीलिए उसे कहा जाता है एजेकियल चैप्टर 38 की भविष्यवाणी क्यों कहा जाती है? आणि एजेकियल अध्याय 38 ची भविष्यवाणी का म्हणण्यात क्योंकि येते? यहाँ लिखा है अंतिम दिनों में, ऐसा लिखा है अंतिम दिनों में मैं इस मागोग और गोग को उठाऊंगा, क्या करने के लिए? मेरे इस्राएल देश से लड़ने के लिए. आणि मग देव म्हणतो अंतिम दिवसांमध्ये मी गोग आणि मागोगला उभारी माझ्या इस्रायल देशाशी लढण्यासाठी. और रोश, मेशेक, तबूर ये जो प्रधान है, आणि हे रोज मेशेक आणि तुबाल हे जे अधिपती आहेत ये रशिया को दर्शाता है. आणि हे रशियाला दर्शवतात. तो रशिया, चाइना और नॉर्थ कोरिया, ऐसे जो बहुत सारे ऐसे कंट्रीज हैं, हमास, अरबस्तान, ऐसे बहुत सारे कंट्रीज क्या करेंगे? इस्राएल के विरुद्ध परमेश्वर उठाएगा स्टेप बाय स्टेप अंतिम दिनों में. आणि एक एक करून देव जे अंतिम दिवसामध्ये हे जे रशिया, चायना आणि दक्षिण कोरिया हे सगळे लोक आहेत, हमास आणि अरब कंट्री, यांना एक एक करून देव उभारी इस्रायल लोकांशी लढण्यासाठी. हाँ, लेकिन जीत इस्राएल की होगी. परंतु इस्रायल विजयी होईल. 38 और 39 के अनुसार. आणि 38 आणि 39 एजेकियल 38-39 के अनुसार युद्ध होगा, लेकिन विजय पर इस्राएल ही होगा. आणि एजेकियल अध्याय 38 आणि 39 अध्यायानुसार युद्ध तर नक्की होईल, परंतु विजयी फक्त इस्रायलीच होईल. परमेश्वर उनका न्याय करेगा. देव त्यांचा न्याय करेल. 22 वचन में पढ़ो, 38 का 22 में. आणि 38-22 मध्ये दिलेले आहे की मरी व रक्तपात यांनी मी त्यांच्याबरोबर वाद मांडीन, त्याच्यावर त्याच्या सैन्यावर पाऊस, मोठ्या गारा, अग्नी व गंधक यांची धोधोवृष्टी मी त्यांच्याबरोबर असलेल्या अनेक लोक समूहांवर करीन. क्या लिखा है? कि लिखा है कि 22 वचन में मैं क्या करूँगा? मैं उनके विरुद्ध होगा और बहुत सी जातियों के ऊपर उन पर क्या करूँगा? बड़ी झड़ी लगाऊंगा, ओले, आग और गंधक बरसाऊंगा. आणि उद्या जातींवरती मोठा वाद मांडेल आणि त्याच्यावरती मोठ्या गारा, पाऊस आणि आग गंधकीचा वर्षाव करेल. मागोग के ऊपर आग आणि मागोवरती आग और इनके ऊपर गंधक और युद्ध कर कर उनको क्या करेगा? आग और गंधक दे बरसाएगा. आणि युद्ध करून ते त्याच्यावरती आग आणि गंधक राहतील. और अभी देखा गया तो उनके जो सारे हथियार में क्या निकलता है? आग और गंधक ही निकलता है. आणि आज त्याच्या सर्व हत्यारांमध्ये काय आहे? आग आणि गंधक आहे. सही है. आज ऐसे वो लोग वेपन इस्तेमाल कर रहे हैं जिसमें से क्या निकल रहा है? आग और गंधक. आणि आज असे ते हत्यार वापरतात युद्धामध्ये, त्याच्यामधून काय निघतं? आग आणि गंधक. है ना. तो रेवलेशन में भी इसकी भविष्यवाणी की गई है गोग मागोग के विषय पर. आणि प्रकाशित वाक्यामध्ये पण याची भविष्यवाणी केलेली आहे गोग आणि मागोग विषयी. रेवलेशन आणि प्रकाशित वाक्य प्रकाशित वाक्य 20 अध्याय. अध्याय 20 रेवलेशन प्रकाशित वाक्य चैप्टर 20 अध्याय 20 और उसका 7 से पढ़े. आणि त्याचं 7 पासून वाचून. ती 1000 वर्षे संपल्यावर सैतानाला कैदेतून बंधनमुक्त करण्यात येईल आणि तो पृथ्वीच्या 4 कोपऱ्यातील गोग व मागोग ह्या राष्ट्रांना ठपवावयास व त्यांना लढाईसाठी एकत्र करावयास बाहेर येईल. त्यांची संख्या समुद्राच्या वाळूइतकी आहे. क्या लिखा है? वो उन सबको इकट्ठा करेगा चारों दिशाओं से. आणि चारही दिशांमधून तो एकत्र करील त्यांना. तो अगर इस वचन को स्पिरिचुअली आप लोगे तो चारों दिशाओं से मसीहों को, इस्राएल को और मसीहों को सताने के लिए लोग उठेंगे. आणि ह्या वचनाला तुम्ही आत्मिक रीतीने घेतलं तर चारही दिशांनी इस्रायली लोकांना, ख्रिस्ती लोकांना सतवण्यासाठी लोक उभे राहतील. इसीलिए मागोग और गोग क्या है? परमेश्वर के लोगों के शत्रु. आणि म्हणून मागोग आणि गोग ही जी राष्ट्र आहेत ते देवाच्या लोकांचे शत्रू आहेत. लेकिन 9वां वचन, परंतु 9वं वचन, त्यांनी पृथ्वीच्या विस्तारावर फिरून पवित्र जनांची छावणी व प्रिय नगर वेढले, तेव्हा देवापासून स्वर्गातून अग्नी उतरला आणि त्याने त्यांना खाऊन टाकले. परमेश्वर क्या करेगा? परमेश्वर अपनी आग और गंधक से उन्हें नष्ट करेगा. आणि देव त्याच्या अग्नी आणि गंधकाने यांना नष्ट करून टाकेल. तो इसीलिए परमेश्वर के लोगों से जो भी दुश्मनी, जो भी बैर करते हैं, इस्राएल देश से जो भी युद्ध करेंगे, परमेश्वर अपनी ओर से उन्हें गंधक और आग से नष्ट करेगा. आणि म्हणून जे कोणी देवाच्या लोकांशी लढतात किंवा देवाचं जे नगर आहे इस्रायल त्याच्याशी लढतील तर देव आपल्या अग्नी आणि गंधक पाठवून त्याचा नाश करून और टाकेल. यहाँ तक जिस शैतान को सब लोग बोलते हैं ना, शैतान 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 शैतान, 10वें वचन में पढ़ो. त्यांना टकवणाऱ्या सैतानाला अग्नीच्या व गंधकाच्या सरळ टाकण्यात आले. डाल दिया जाएगा उसको भी आग और
गंधक की झील में डाल दिया जाएगा। आणि त्या शैतानाला पण आज्ञा आणि गंधकाच्या सरोवरात टाकून देतील. है ना? लोग बोलेंगे अरे ये भरमाने वाला, ये फंसाने वाला, ये आज क्या कर रहा है, दुख उठा रहा है, दर्द उठा रहा है। आणि लोक म्हणते की अरे हाच एका ठकवणारा भडकवणारा लोकांना त्रास देणारा त्रास हा दुःख आणि त्रास होत आहे. तो इसीलिए प्रियो बाइबल के अनुसार जो ये मागोग और गोग मसीहों को सताने वाले को दर्शाते हैं। आणि बायबलनुसार गोग आणि मागोग हे ख्रिस्ती लोकांना छळणारे दर्शवतात. हाँ, तो उसी रीति से जो राष्ट्र आणि त्याच पद्धतीने जे राष्ट्र अंतिम काल में, अंतिम समयामध्ये जब हम अंतिम काल में हैं, शैतान क्या करेगा, जो परमेश्वर के अनुकरण करने वाले लोगों के विरुद्ध युद्ध करेगा, वो हर एक राष्ट्र मागोग और गोग है। आणि अंतिम समयामध्ये जे देवाचं अनुकरण करतात आणि जे देवाला मानतात त्यांच्याशी युद्ध करणारे राष्ट्र म्हणजे गोग आणि मागोग आहे. इन दोनों में रेवलेशन चैप्टर 20 और एजेकियल 38, इनमें दोनों में साम्य सेम बात कौन सी है मालूम? आणि एजेकियल अध्याय 38 आणि प्रकाशित वाक्य अध्याय 20 मध्ये ह्याच्यामध्ये जी समान गोष्ट आहे ती कोणती आहे? पहिली गोष्ट कि ये दोनों के जो सैन्य है वो बहुत विशाल है। आणि या दोघांचे जे सैन्य आहे ते खूप आहे, बहुत सारे। ऐसा 38 अध्याय पढ़ो, 38 का 9 पढ़ो। तू तुफानासारखा चालून येशील, भूमीला मेघ झाकतो त्यासारखा तू होशील, पृथ्वी उसे क्या हो जाएगी, भर जाएगी। तू तुझे सर्व सेना समूह व तुझ्या अनेक राष्ट्रांचे लोक असे तुम्ही सर्व याल. तो इस रीति से मतलब इन दोनों वचनों में जो हमने रेवलेशन चैप्टर 20 पढ़ा और 38 जो अध्याय हमने पढ़ा, इन दोनों अध्यायों में साम्य में एक सेम बात कौन सी है, यहाँ लिखा गया है कि दोनों का सैन्य, इन लोग का मागोग और गोग का सैन्य कैसा रहेगा, विशाल बहुत रहेगा। आणि एजेकियल अध्याय 38 आणि प्रकाशित वाक्य अध्याय 20 मध्ये ह्याच्यामध्ये आपण वाचलं की याच्या सैन्याची संख्या कशी असणार, खूप असणार, म्हणजे समुद्राच्या वाळूसारखी असणार. हालेलुया, हालेलुया। आपको समझ में आ रहा है? तुम्हाला समजते का? वचन हार्ड तो नाही पड रहा है, आणि वचन जास्त कठीण तर नाही वाटत. काही आज वचन घेतले काही करतच नहीं, ये अभी हम बाद में अंतिम इसमें जाएंगे, स्पिरिचुअली में जाएंगे, लेकिन आपको ये मालूम होना चाहिए कि आज इस्राएल देश में जो युद्ध हो रहा है, आणि त्याच्यानंतर आपण आत्मिक रीतीने जाऊया वचनामध्ये, पण तो आज तुम्हाला माहिती असलं पाहिजे की आज जे इस्रायल देशामध्ये युद्ध होत आहे ये हमारे लिए चिन्ह है। आणि हे आपल्यासाठी एक चिन्ह आहे ये अभी रैप्चर नजदीक है, की आता रॅप्चर जवळ आहे. बाइबल में लिखा है, बायबलमध्ये लिहिलेलं आहे सबसे बड़ा चिन्ह परमेश्वर यीशु मसीह ने मैथ्यू 24 में और मार्क 13 में ऐसे जो अध्यायों में जो बताया ना, उसके आने का चिन्ह में सबसे पहला कहा, इस्राएल अंजीर का पेड़ ये तुम्हारे लिए चिन्ह रखा गया है। आणि प्रभू येशूने जी भविष्यवाणी केली रॅप्चर विषयी त्यांनी सांगितलं, येण्याच्या विषयी मध्ये अध्याय 24 मध्ये आणि लूका अध्याय मार्क अध्याय 13 मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की अंजीराचं जे झाड आहे ते तुमच्यासाठी एक दाखला आहे. बोला अंजीर के पेड़ को देखो, आणि तो मला की अंजीराच्या झाडाला बघा, पत्ते क्या हो जाते हैं, नए पत्ते निकलने लगते हैं ना, पत्ते जूने पत्ते झड़ते हैं, तो वो ऋतु में क्या होगा, तुम उस ऋतु में जान सकते हो पत्ते झड़ रहे हैं, नए पत्ते आ रहे हैं, ये इस परिस्थिति को देखो। तो वैसे ही कि तुम अंजीर पेड़ कौन है, आणि आज अंजीराचं झाड कोण आहे? इस्राएल है, इस्रायल देश आहे. अंजीर का पेड़ कौन है, आत्मिक रीति से आणि आत्मिक रीतीने अंजीराचं झाड कोण आहे? हम हैं। आणि आपण आहोत ख्रिस्ती लोक. शारीरिक रीति से देखने के लिए अंजीर का पेड़ इस्राएल है, इसलिए परमेश्वर बोलता है इस्राएल देश में क्या होता है ये देखा करो और अपने आप को जागरूक रखो। आणि जर शारीरिक रीतीने बघितलं तर अंजीराचं झाड इस्रायल देश आहे, म्हणून प्रभू म्हणतो की इस्रायल देशात काय होतं हे बघा, तुम्ही आणि स्वतःला जागरूक ठेवा. आत्मिक रीति से मसीहों को देखो, मसीह लोग मर रहे हैं, नए नए आ रहे हैं, विरोध किया जा रहा है, उनको अड़ाया जा रहा है। देखो ना सीरिया में कितना बड़ा बॉम्ब ब्लास्ट किया, सीरिया में कितना बॉम्ब ब्लास्ट किया ना चर्च में। 2 जन आए, उन्होंने आके जो क्वायर में थे उनको शूट किया, सभा चालू की, सभा चालू होती, अंदर आए 2 जन, 2 जन आतमध्ये आले, शूट किया क्वायर को, क्वायर लोकांना गोळा मारला, उनका जो आत्मा के बॉम्ब लगाया था स्फोट कर दिया, त्यांनी जो स्वतःला बॉम्ब लावला त्याचा स्फोट केला. सीरिया एक ऐसा देश है जो बाइबल के अनुसार मसीह में नंबर 1,
आणि सीरिया असा देश आहे जो बायबलमध्ये ख्रिस्तामध्ये 1 नंबर आहे. हाँ, क्योंकि जब यीशु जो नई कलीसिया स्थापित हुई तो वहीं से चालू हो गई, मतलब एडी 1 से ही वहाँ कलीसिया है. आणि प्रभू येशूच्या काळापासून त्या ठिकाणापासून मंडळी आहे. मतलब परमेश्वर ने सीरिया को इतना आशीष दिया. आज भी देखो ना, दमस्कस में यीशु मसीह का दर्शन देखा ना पौलुस ने, आणि दमिश्कमध्ये पौलाने प्रभू येशूचं दर्शन बघितलं. इसलिए वहाँ बहुत सारे मसीह थे. आणि तिथं खूप सारे ख्रिस्ती होते. लेकिन इस्लाम के सारे बार वहाँ टॉर्चर करने के कारण अभी वहाँ 2% क्रिश्चियंस रह गए हैं. आणि इस्लाम लोकांनी मुस्लिम लोक इथं टॉर्चर केल्यामुळे आता तो 2% लोक ख्रिस्ती आहेत. वहाँ होने वाला सताव करके होके अभी वहाँ ओनली आज के 2025 में वहाँ सिर्फ 2% क्रिश्चियंस है. आणि तिथं ख्रिस्ती लोकांना शोधून त्यांना मारून मारला तो 2% ख्रिस्ती आहेत. और भी क्रिश्चियनिटी कम कराना ये उनका मुख्य उद्देश्य है. आणि ख्रिश्चनिटी म्हणजे ख्रिस्ती लोकांना कमी करणं हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. तो इसीलिए देखो सीरिया जैसी जगह में आणि सीरियासारख्या ठिकाणी इतना बड़ा बम स्फोट हुआ. आणि खूप मोठा बॉम्बस्फोट केला. तो इसलिए प्रियो हमें मालूम होना चाहिए. तो मसीह लोग जाएंगे, उन्हें मार दिया जाएगा, खत्म किया जाएगा, ये होता रहेगा. और मसीह लोग ये होते हुए भी बहुत सारे मसीह लोग यीशु में आएंगे. पत्ता झड़ना, नया आना. आणि पानं झडणं आणि ते नवीन येणं. अंजीर का पेड़ से ऐसे ही बोला ना, आणि अंजीराच्या झाडाचे असंच बोला प्रभू. तुम अंजीर के पेड़ को देखो, वो कौन सा ऋतु है? वो ग्रीष्म ऋतु. म्हणजे ग्रीष्म काळ आहे. पत्ते झड़ेंगे, आणि ते पानं मारे जाएंगे, म्हणजे ख्रिस्ती लोक मारले जातील. और नए पत्ते आएंगे, मसीह लोग नए लोग. आणि नवीन लोक ख्रिस्ताकडे येतील. तो ये अंतिम काल में ज़्यादा होगा. आणि हे शेवटच्या काळी जास्त होईल. तो आत्मिक रीति से हम मसीहों को सताया ज़्यादा जाएगा. आणि आत्मिक रीतीने असं आहे की आपल्या ख्रिस्ती लोकांना जास्त सताव केला जाईल. तो ये साइन प्रभु बताया है. आणि प्रभूने हे चिन्ह सांगितलं ना. तो इसीलिए आज ये वचन क्यों लिया गया? आणि आज हे वचन काय घेतलं क्योंकि इसराइल में युद्ध हो रहा है. कारण की इस्रायल में सदैव युद्ध होता है. हमास के साथ कि भी लोग जो आजू बाजू के जो लोग थे कंट्रीज उनके साथ चालू हुई है, उसके साथ भी चालू है, और अब इसके साथ भी चालू है. आणि हमास बरोबर पॅलेस्टाईन बरोबर आजूबाजूच्या लोकांबरोबर युद्ध चालूच आहे. आणि आता इराणसोबत युद्ध चालू आहे. तो हमें ये साइन दिया है कि हम जागरूक रहे. हमारे प्रभु यीशु का आगमन निकट है, हम रैप्चर होने का समय निकट आया है. आणि आपण जागरूक आपल्याला हे चिन्ह देईल की आपण जागरूक व्हावं. आपला रॅप्चर जवळ आहे आणि प्रभू येशूचा येण्याचा वेळ जवळ आहे. और देखो यहाँ ऐसा लिखा है कि उनका सैन्य बहुत है. आणि इथं लिहिलेलं आहे की त्यांची सैन्याची संख्या खूप आहे. लेकिन विजय मसीह लोग ही होंगे, इस्राएली होगा. आणि परंतु विजय ख्रिस्ती लोकच होते आणि इस्रायलच होईल. है ना. यहाँ तक दूसरा सामने इन दोनों में ये है कि दोनों भी परमेश्वर के लोगों को नाश करने के लिए निकल रहे हैं. आणि दोघांमध्ये अजून एक समानता ही आहे की दोन्ही देश जे आहेत ते परमेश्वराच्या देवाच्या लोकांना नाश करण्यासाठीच निघालेले आहेत. वो लोग परमेश्वर के लोगों के लिए बुरी युक्ति निकाल रहे हैं. आणि ते देवाच्या लोकांसाठी वाईट योजना काढतात. लेकिन फिर भी तरी सुद्धा यहाँ हम देखते हैं कि परमेश्वर उनको ही नाश करेगा. आणि आपण इथं बघतो की जे देवाच्या लोकांना नाश करायला निघाले आहेत देव त्यांचाच नाश करेल. 38 और 20 रेवलेशन 20 में और एजेकियल 38 में दोनों को परमेश्वर ने क्या कहा? आग और गंधक से वो नष्ट किए जाएंगे, उनका न्याय किया जाएगा. आणि एजेकियल 38 आणि प्रकाशित वाक्यात 20 मध्ये दोन्ही वचनामध्ये देव म्हणतो की त्याचा न्याय केला जाईल. ते आग्ने आणि गंधकने नाश होतील. तो ये सामने हम देखते हैं. आणि ही समानता आपण बघतो. इसलिए प्रियो हमें जागरूक रहना है. आणि म्हणून आपल्याला जागरूक राहायचं आहे. अभी हम अंतिम दिनों में जी रहे हैं. आणि आता आपण अंतिम वेळेमध्ये जगत आहोत. तो इसलिए हम मसीहों का विरोध जो लोग करते हैं, आणि जे लोक ख्रिस्ती लोकांचा विरोध करतात परमेश्वर मुझे जरूर दंड देगा. आणि देव त्यांना नक्की शिक्षा करेल. ऐसा नहीं है कि अभी दंड जल्दी होगा. आणि आता शिक्षा लवकर होईल. पहले अभी कैसे ये 2000 साल है ना, अभी हम 2025 है. आणि आता आपण 2025 मध्ये आहोत. यीशु जी उठने से लेके 2000 साल तक एक पीरियड था अनुग्रह का. आणि प्रभू येशू पुनरुत्थान झाल्यापासून जिवंत झाल्यापासून ते 2000 वर्षापर्यंत एक कृपेचा काळ होता. लेकिन अभी ये 2001, 2002, 2025 ऐसा जो आ रहा है, ये न्याय का, जी उठने का, अपना कार्य पूरा करने का वो दिन को दर्शाता है. आणि हे 2001 पासून आता जे 25 पर्यंत आपण आलेलो आहोत हे न्यायाचं म्हणजे त्यांनी जिवंत झाल्याचं त्याचं कार्य पूर्ण करण्याची वेळ दर्शवतो. तो इसीलिए परमेश्वर शिक्षा दंड जल्दी देगा. आणि म्हणून देव लवकर शिक्षा करेल. जल्दी लवकर. है ना. कल अभी एक सुबह एक लड़की, छोटी लड़की आई, वो बोल रही थी कि उनका कोई पड़ोसी या रिश्तेदार था. वो बोल रहा था कहाँ गया तुम्हारा यीशु ऐसा वैसा करके बचाया क्या, ऐसा किया क्या, वैसा किया क्या, ऐसा
बहुत अभद्र भाषण बोल रहा था। क्या हुआ, उसके अभद्र भाषण करते ही थोड़ा आगे गया तो खून की उल्टी हो गई। आणि एक सकाळी मुलगी आली ती बोलत होती की त्याचं जो नातेवाईक होते बोलत होते येशू कुठे गेला, त्याने वाचवलं नाही का, कुठे गेला येशू, काय झालं. तो असं बोलता बोलता थोडासा पुढे गेला आणि तोंडातून त्या रक्ताच्या उलट्या आल्या. हमारे यीशु ने बचाया इसलिए वो जिंदा है, नहीं तो कब वो मर भी जाता। आणि येशूने वाचवलं म्हणतोय की जिवंत आहे आणि तो कधीच मेला असता. वो खुद ही गिरा, अभी पत्थर पे गिरा। वो चर्च नहीं आता है, तो चर्चला येत नाही, उसकी बीवी चर्च आती है, त्याची बायको चर्चला येते, वो थोड़ी आता है। तो ते येत लेकिन नाही. वो तो बीवी की प्रार्थना से प्रभु ने उसको, उस आदमी को बचाया, ये एक बड़ी बात है ना। बायकोच्या प्रार्थनेत त्याचा प्राण वाचवलं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. खून रुक नहीं रहा था, जैसे प्रार्थना किया खून बंद हुआ। आणि त्याचं रक्त थांबत नव्हतं, जशी प्रार्थना केली तसं रक्त बंद झालं. घर लेके गए, मर भी सकता था लेकिन मरा नहीं, वो सबसे बड़ी बात है। आणि त्याला घरी घेऊन येतो, तिथं मरू पण शकत होता, पण तो मेला नाही, जिवंत ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. लोग ये बातें सोचते नहीं है। आणि लोक या गोष्टी विचारात घेत नाही. तो कहने का उद्देश्य, जब भी इंसान कुछ भी गलत करेगा प्रभु दंड जरूर देगा। आणि जेव्हा जेव्हा माणूस काहीतरी वाईट करून दे त्याच वेळेस त्याला शिक्षा करते. अभी सांगली का भी मैटर में हुआ, वो आमदार क्या बोला कि मसीह क्रिश्चियन लोग समुदाय गवर्नमेंट से क्यों बोलते हैं कि मैं नीचे उतरूँ, अगर यीशु में इतनी ताकत है तो यीशु मुझे नीचे उतारे। क्या हमारे यीशु में ताकत नहीं उसे नीचे उतारे? वो खुद सारे संसार के सामने उसे नीचे उतारेगा। आणि आता सांगलीचं जे प्रकरण झालं, तो आमदार पण म्हणाले की भिसी लोकांनी आंदोलन कशाला केले, सरकारने कशाला मागणी केली मला खाली काढायचं. येशू म्हणजे ताकद असेल तर त्यांनी स्वतः मला खाली काढावं. तर काय आपल्याकडे ताकद नाही, शक्ती नाही, देवाची शक्ती आहे. जसं तो जगाच्या समोर त्याने चॅलेंज केलं तर देव जगाच्या समोर त्याला खाली उतरवलं. हमारे परमेश्वर, यहाँ जो वचन बताया गया है दंड, उसके हाथ में सोटा है, वो जरूर दंड देगा। आणि इथं जे वचन सांगितलेलं आहे की त्यांना शिक्षा देईल, म्हणतो त्याच्या हातामध्ये सोटा आहे, तर सोट्याने तो नक्की त्यांना शिक्षा करेल. पश्चाताप किया तो बचे, नहीं किया तो दंड जरूर। आणि त्यांनी जो पश्चाताप केला ते वाचतील, जर नाही केला तर त्यांना नक्की शिक्षा होईल. बस आज के वचन से परमेश्वर हमें यही सिखाता है, जो लोग इसराइल के विरुद्ध और मसीहों के विरुद्ध उठेंगे उनको ये साल से दंड है। आणि आजच्या वचनानुसार देव आपल्याला हे शिकवतो की जे लोक इस्रायलच्या विरुद्ध आणि ख्रिस्ती लोकांच्या विरुद्ध होतील या वर्षापासून त्यांना नक्की शिक्षा आहे. मतलब ये इसराइल ने दंड दिया हमास को, उसके विरोध में उठने वाले लोगों को मारा, ईरान को भी मार ही रहा है ना, आग भी मारेगा। आपको क्या लगता है ईरान जीतेगा? तुम्हाला वाटतं इराण देश जिंकल? नहीं जीतेगा, क्योंकि देखो 39 में पढ़ो, आणि 39 मध्ये वाचा, एजेकिएल 39 येथे केलं ते 39 उसमें लिखा है, फिर हे मनुष्य की संतान गोग के विरुद्ध भविष्यवाणी करके कहे कि हे लोग, हे गोग, हे रोश, हे मेशक, हे तबूल। मैंने जो बताया रोश ने रशिया और मेशक, तबूल, ये सब जो है जो उसके विरोध में 39 एजेकिएल 39 येथे केलं ते 39 पासून, मैं तुझे घुमा के ले आऊँगा। आणि मी तुला माघारी फिरवीन. नहीं, घुमा के मतलब माघारी ऐसे 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 घुमाते हैं ना, गोल गोल घुमा के, फिरून फिरून तुम्हाला असं चक्कर चक्कर चावून काढून मी तुम्हाला घेऊन येईल, उत्तर दिशा के दूर देशों से भी चढ़ा ले आऊँगा और इसराइल के पहाड़ों पर पहुँचाऊँगा। वहाँ मैं तेरा धनुष्य, देखो ध्यान से, वहाँ मैं तेरा धनुष्य तेरे बाएं हाथ से गिराऊँगा। अभी धनुष्य क्यों बोला? अभी तो धनुष्य का कुछ होता है का वापर नहीं होता है ना, लेकिन प्रियो जो मिसाइल लोग डालते वो धनुष्य के जैसे ही है ना। धनुष्य कैसे होता है? ऐसा करके वो बाण ऐसा करके डाल के ऐसा मारते, फिर वो बाण ऐसा लग जाता है ना, सही। तो अभी के मिसाइल क्या होते हैं? वो भी ऐसे ही आते ना, धनुष्य के समान। आणि धनुष्य इथं काय दिलेलं आहे, तर धनुष्य जसं बाण लांबपर्यंत उडून जातं तसे आता म्हणजे मिसाईल सोडतात ते पण धनुष्यासारखेच उडत जातात. परमेश्वर उसे गिरा देता है, इसराइल के द्वारा गिरा देता है। आणि देव त्यांना इस्रायलच्या द्वारे खाली पाडून टाकतो. तेरे तीरों को दिखाए, तेरे तीरों को तेरे दाहिने हाथ से गिरा दूंगा। आणि तुझे जे बाण आहे ते तुझ्या उजव्या हाताने खाली पाडले. तू अपने सारे दलों और अपने साथ के सारी जातियों समेत इसराइल के पहाड़ों पर मार डाला जाएगा। आणि तू इस्रायलच्या सर्व पर्वतावरती तुझ्या सेना समूहासमोर आणि तुझ्या सोबत असलेल्या लोकांसमूहासमोर तू खाली पडशील. क्या लिखा है? मार डाला जाएगा। आणि तुला मारण्यात येईल. मैं तुझे भांति भांति के मांसाहारी पक्षियों को, वन पक्षियों को आहार कर दूंगा। आणि मी तुम्हाला नाना प्रकारच्या हिंस्र पक्ष्यांना, वनपशूंना भक्ष्य म्हणून खायला घालीन. खेत में गिरेगा आणि तू शेतामध्ये पडशील. परमेश्वर यहोवा की वाणी है, मैं मागोग में और द्वीपों के निडर रहने वालों के बीच में क्या लगाऊंगा? आग लगाऊंगा। आणि प्रभू परमेश्वराची ही वाणी आहे की मी मागोग आणि द्वीपात निर्भय राहणाऱ्या लोकांना असा अग्नी पाठवीन.
तब वे जान लेंगे कि मैं यहोवा हूँ। आणि तेव्हा त्यांना कळेल की मी इसलिए परमेश्वर आज आहे. इसराइल का युद्ध होने के कारण आज लोगों को मालूम पड़ गया है कि इसराइल का परमेश्वर कौन है, यहोवा। आणि आज इस्रायल लोकांशी युद्ध झाल्यामुळे त्यांना माहिती पडलेलं आहे की इस्रायलचा देव कोण आहे, परमेश्वर. सारे संसार में इवन अन्य जातियों को भी मालूम पड़ रहा है इसराइल का परमेश्वर यहोवा उनकी तरफ से लड़ रहा है। आणि आज साऱ्या जगामध्ये अन्य जातीला सुद्धा माहिती पडलेलं आहे की इस्रायलच्या तर्फे त्यांचा देव परमेश्वर लढत आहे. हम भी डॉक्टर मुरजकर के पास गए थे तो वो डॉक्टर भी बोला कि इसराइल का परमेश्वर यहोवा है ना, बाइबल में ऐसा ही बताया है ना, वो उनकी तरफ से लड़ रहा है ना। मैंने हाँ। आणि मोरजकर डॉक्टर आम्ही गेलो तो पण असंच म्हणतो की इस्रायलचा देव परमेश्वर आहे जसं बायबलमध्ये दिलेलं आहे, तर तो देव त्यांच्यातर्फे लढत आहे. है ना, तो उसने ये भी पूछा, बाइबल में ऐसा बताया है ना कि वो देश परमेश्वर ने, उनके परमेश्वर यहोवा ने उनको ये जगह दी ना। बोला हाँ। तो आप समझ सकते हैं कि लोगों को मालूम पड़ रहा है कि इसराइल का परमेश्वर कौन है, ये होने के कारण। आणि हे सर्व झाल्यामुळे लोकांना माहिती पडलं की इस्रायलचा देव परमेश्वर कोण आहे. आप आगे पढ़ सकते हैं, इस आगे पूरे अध्याय में इस 39 में लिखा है गोग का दफनाया जाना। 11वें वचन में क्या लिखा है, मैं गोग को इस्राएल के देश में कब्रस्थान कर दूंगा। आणि 11व्या वचनात दिलेलं आहे की मी गोगला इस्रायलच्या देशात कब्रस्तान करीन. तो हालत बुरा ही होगा। भले आगे उनके पास बहुत पावर है, बहुत लोग हैं, सामर्थ्य लोग हैं, लेकिन बाइबल में जो भविष्यवाणी की वही होगा। आणि आज जगात खूप सारे लोक आहे, पावर आहे, सामर्थ्य आहे, परंतु बायबलने जी भविष्यवाणी केली तेच होईल, ते नक्की हातील. इसलिए प्रियो जागरूक रहो आणि म्हणून प्रियानं जागृत राहा प्रभु के लिए तैयार हो जाओ। आणि प्रभूसाठी तयार व्हा. अगर रैप्चर हो गया जर रॅप्चर झालं और आप रह गए, जर तुम्ही राहिले मैं रह गई, किंवा मी राहिले रो के भी पश्चाताप करेंगे तो लेगा नहीं ऊपर। आणि किती रडून पश्चाताप केला तरी वरती देव घेणार नाही. इसलिए पश्चाताप अभी से करो, आणि म्हणून आतापासून पश्चाताप करा, मन फिराओ। आपलं मन फिरवा. अपने लोग अपने घर में पति पत्नी, घर के बच्चे, अपने अड़ोसी पड़ोसी, चर्च के लोग क्या कर रहे हैं उसका ध्यान मत दो। आणि आपल्या आप घरात अपना रिश्ता प्रभु के साथ अच्छा रखो, आप एक दूसरे से रिश्ता अच्छा रखो। आणि तुमच्या घरातले लोक, नवरा बायको किंवा मुलं किंवा आजूबाजूचे शेजारी किंवा चर्चमध्ये येणारे लोक काय करतात ते लक्ष देऊ नका, परंतु तुम्ही चांगले बना, तुमचं नातं देवाबरोबर आणि एकमेकांबरोबर चांगलं बनवा, अच्छा रखो। चांगलं नातं बनवा. कब प्रभु आपको बुलाए, कब हमारा जाना होगा हमें मालूम नहीं, हम हमेशा तैयार प्रभु को देखना। आणि केव्हा आपलं बोलणं होईल, केव्हा आपण रॅप्चर होईल आपल्याला माहिती नाही, म्हणून आपण नेहमी देवाला तयार असले दिसले पाहिजे. इसलिए तैयार रहो। आणि जब तैयार रहा, इसराइल का ऐसा कुछ चिन्ह आपको दिखाई देगा, जब जब मसीहों का ये चिन्ह दिखाई देगा और अपने आप को प्रभु के लिए तैयार करो। प्रभु को बोलना, प्रभु मी तैयार आहे, मला कधी घे बाबा, तुला चर्चा वेळेला मला उचल, ऐसा आप बोलना चाहिए। नाही नाही प्रभू लवकर येऊ नको, आता नको येऊ, अजून टाईम थांब ना, माझ्या पोरांची लग्न लावायची नाही, प्रभू कधी ये, आत्ता उचल, चालेल, ऐसा करते। आणि ज्या वेळेस इस्रायलमध्ये त्या विंडोवर चिन्ह दिसेल त्यावेळेस तुम्ही स्वतःला तयार केलं पाहिजे, आपण स्वतःला तयार केलं पाहिजे. असं नाही म्हणलं पाहिजे की देवा थांब, माझं हे काम होते ते काम होते नंतर तू ये, असं नाही बोललं पाहिजे. आपण बोललं पाहिजे की ह्या प्रभू तू लवकर येते तयार आहे. इस रीति से प्रभु के लिए तैयार हो। आणि अशा पद्धतीने प्रभूसाठी तयार राहा. प्रभु आपको आशीष दे। आणि देव तुम्हाला आशीर्वाद देईल. प्रार्थना। आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते हैं। मेरे महान पवित्र सेनाधीश पिता प्रभु, पवित्र पिता, मसीहों को सताने वाले, इस्राएल को सताने वाले मागोग और गोग हैं, लेकिन उनके विषय में तूने दंड की आज्ञा दी है, उनकी विरुद्ध में भविष्यवाणी की है। इसलिए लोगों को ज्ञान आने दे और सत्य समझकर सत्य के पीछे होकर तुझे पकड़कर अपना आत्मा बचाने के लिए सहायता करना, दया रखना। आए हुए इन सभी लोगों को आत्मिक तैयारी में सुसज्जित तैयार रहने के लिए सहायता करना, अपने आप को कामों में, संसारों में, झंझटों में फंसाने नहीं देना। प्रभु विश्राम दिन पवित्र पालन करने के लिए मदद करना। अगर आज ये मसीह इस पृथ्वी पर विश्राम दिन पालन करेंगे तो अनंत काल के विश्राम में प्रवेश करेंगे। अगर यहाँ पर ही रहकर वो विश्राम नहीं पालन कर रहे तो कैसे अनंत जीवन में जाएंगे। इसलिए ये बुद्धि में आने के लिए सहायता कर, मूर्खता के काम मसीह लोग न करें, इसलिए सहायता कर। प्रभु पिता परमेश्वर आपका ज्ञान आने के लिए सहायता कर। प्रभु ये मेरी विनती है, दया रखना। इन सबको यीशु के लहू से कवर करती हूँ, करुणा दया मांगती हूँ, छेदा हुआ हाथ मांगती हूँ, आपकी आशीष मांगती हूँ और आपके पंख में सुरक्षित रहने के लिए प्रार्थना कर। तो इनकी ढाल इनका कवच है, तो इनकी ढाल इनका कवच है, रक्षा करना, दया रखना। सारे इन पुरुषों को अंत तक तेरे राज्य में बने रहने के लिए मदद करना। इन सारी स्त्रियों को आपके पंख में सुरक्षित रखना, हम सबको तेरे राज्य में बनाए रखना। और जब भी रैप्चर होगा हमें ज़रूर उठाना। प्रभु हमें कभी भी किसी को भी नीचे नहीं रखना, ये मेरी विनती है। और हम विश्वास करते हैं इस्राएल ज़रूर युद्ध जीतेगा।
यीशु के नाम से आमीन। अगर ना